इनवॉइस जेव्हा बनवला जातो इथे सिरियल नंबर 1 आहे, याच्या पुढे हा आयटम कोड त्या कंपनीचा असेल, पुढे HSN कोड दिलाय GST कायद्याप्रमाणे, गुड्सचं नाव दिलंय, इथे क्वांटिटी आहे, इथे रेट दिलाय, किती अमाऊंट आली ती आली. ओके. आता ज्यावेळेस गुड्स एक गुड्स आहे, या एक गुड्सची किंमत समजा 1000 आहे, क्वांटिटी 3 आहे, तर इथे 3000 रुपये होतील. तर 1000 काय आहे? 1000 हा व्हॅल्यू ऑफ गुड्स आहे. तर हा ही जी व्हॅल्यू ऑफ गुड्स आहे 1000, ही डिटरमाइन कशी करायची? आता रिसेंटली माझ्याकडे एक बाईक आहे, तर बाईकची म्हणजे बॅटरी असते ना ती खराब झाली. मी 1400 रुपयामध्ये एक्साईडची नवीन बॅटरी टाकली. 1400 रुपये मला सांगितलं की 1400 रुपयात नवीन बॅटरी मिळेल आणि जुनी आम्हाला द्यायला लागेल. म्हटलं जुनी बॅटरी तुम्हाला दिली नाही तर म्हणतात 1600 रुपये. व्हॅल्यू ऑफ सप्लाय किती झाला? बॅटरी मी घेतोय, जुनी दिली तर मला 1400 त्यांना द्यायची आहेत. आता मी त्यांना ज्यावेळेस जुनी बॅटरी देत नाही तर ह्याचा अर्थ जुन्या बॅटरीचं कन्सिडरेशन 200 रुपये आहे. तर या केसमध्ये त्यांनी मला इनवॉइस द्यायला पाहिजे होता 1600 रुपयाचा, त्यांनी मला इनवॉइस दिला 1400 रुपयाचाच. ॲज पर लॉ हे बरोबर आहे का चुकीचं आहे? याच प्रकारे मार्केट चालतं, हे लक्षात घ्या. आता त्यांनी केलं, त्याच्या पद्धतीने त्याला योग्य वाटलं त्याने केलं. ते चुकीचं आहे किंवा बरोबर आहे हे ठरेल तरतूद कुठे आहे ती काय सांगते यानुसार. ज्यांनी केलं त्याला चुकीचं वाटत नाहीये आणि माझा फायदा होतोय, मलाही चुकीचं वाटत नाहीये. आणि जर लॉ म्हणतो चुकीचं आहे तर चुकीचं आहे. आपण आपलं लॉजिक वापरून चुकीचं हे बरोबर ठरू शकत नाही, हे लक्षात घ्या. आता GST कशावर भरायचं, कशावरती चार्ज होतो? तर एक असं व्हॅल्यूवरती, दुसरं असंही असू शकतं की क्वांटिटी किती आहे. समजा एक त्या वस्तूच्या किलोवरती येतात, टनावरती येतात, तर जेवढी व्हॅल्यू होईल त्या व्हॅल्यूवरती 5%, व्हॅल्यूवर 10% प्लस 1000 किलोवरती 5 रुपये असे असू शकतं. म्हणजे क्वांटिटी बेस आणि मग त्याची व्हॅल्यू बेस असे असू शकतं. किंवा मग व्हॅल्यू विचारात घ्यायची नाही, क्वांटिटी किती आहे पण टनाला एवढा चार्ज असे असू शकेल ना. समजा एखादा ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून काही सामान वाहून न्यायचं आहे, किती वजन आहे त्याप्रमाणे त्याला टोल द्यायचा आहे असा तो विचार केला, तसं येऊ शकतं. आता कसं फिक्स अमाऊंट आहे, पण ट्रकला एवढा टोल आहे म्हणजे वाहनानुसार टोल ठरवला आहे. तर उद्या ते असं बोलले ट्रक खाली चाललाय तर एवढे चार्जेस, ट्रकमध्ये किती सामान आहे एवढं सामान भरलं आहे, तर मग जेवढा त्याचा लोड आहे, जेवढा रोड सहन करतोय तेवढा टॅक्स घ्या ना तुम्ही. खाली ट्रकला पण तेवढाच आणि भरलेला ट्रक पण तेवढाच. लॉजिकली ते चुकीचं वाटतं ना. पण तिथे लॉमध्ये काय नाही, आम्ही ठरवलं ह्या वाहनाचा एवढा टोल द्यायचा. त्यामुळे जे कायदे बनवतात सरकारच्या वतीने त्यांना ज्या प्रकारे वाटतं आणि सरकारला पटतं त्याप्रमाणे कायदे बनतात. तसं इथे व्हॅल्यूवर आहे, ते व्हॅल्यूवर आहे. त्यांना वाटलं की आम्ही वजनावर ठेवू तर वजनावर, व्हॅल्यू आणि वजन दोन्हीवर ठेवू दोन्हीवर लागेल. ज्या अर्थी इथे दिलं की ॲड व्हॅल्यूरम, याचा अर्थ आणखीन पण मेजर असू शकते ना, म्हणून दिले व्हॅल्यूवर लागेल GST बस. बाकी तुम्ही सगळे विषय बाजूला काढा. एक व्हॅल्यू दिले, पर्सेंटेज ऑफ व्हॅल्यू ऑफ द सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस किती असेल त्या गुडची व्हॅल्यू आणि सर्व्हिसेस त्याच्यावर काय लागेल. आता जर व्हॅल्यू मॅनिप्युलेट केली तर टॅक्स मॅनिप्युलेट होईल. तर व्हॅल्यू 1600 घेतली तर टॅक्स 1600 वरती गेला, 1400 घेतली 1400 वरती गेला. त्यामुळे महत्त्वाचं हे आहे की हाऊ टू नो हाऊ टू अराइव्ह ॲट द व्हॅल्यू ऑन विच टॅक्स टू बी पेड. ओके, अशा प्रकारे ती व्हॅल्यू डिटरमाइन करायची. याचं एक मेकॅनिझम आहे, एक तंत्र आहे, तरीका आहे, ते तुम्हाला
सेक्शन 15 देतो. त्यात दोन गोष्टी बघायच्या सेक्शन 15 मध्ये की सप्लायर कोणामधला आहे. सप्लायर आणि रिसिपियंट हे अनरिलेटेड पर्सन आहेत का. यस. तर व्हॅल्यू डिटरमाइन 15(1) प्रमाणे होऊ शकते. दुसरी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय झाली तर. एक काय अनरिलेटेड पर्सन आहे हे पण डिफाईन केलं आहे. रिलेटेड पर्सन कोण आहे. जर अनरिलेटेड पर्सन यस ट्रू. दुसरं वेन प्राइस अँड ओनली द प्राइस इज द सोल कन्सिडरेशन. म्हणजे मी 1600 रुपये जर का पे करतो कॅशमध्ये, म्हणजे भले UPI करेन काही करेन, पण 1600 रुपये जर मी कॅशमध्ये पे करतो तर सेक्शन 15 प्रमाणे व्हॅल्यू डिटरमाइन होईल. आणि जर मी कॅश आणि काइंडमध्ये पे करतो तर रूल बघायला लागेल. मग इथे सेक्शन 15 प्रमाणे व्हॅल्यू डिटरमाइन होणार नाही. मग जर रूल हे सांगतो, यामध्ये दिलं रूल सांगतो असं की कॅशमध्ये किती आहे 1400, काइंडमध्ये किती आहे 200, तर मग 1600 रुपये ही व्हॅल्यू ऑफ सप्लाय होईल. म्हणून ती 1600 रुपये होईल व्हॅल्यू ऑफ सप्लाय. असे तुम्हाला मला वाटतं लॉजिकली 1600 व्हायला पाहिजे. लॉजिक नाही वापरायचं इकडे. त्यांनी सांगितलंय या तरतुदीप्रमाणे असे तर तसं आहे. मी तुम्हाला अशा प्रकारे प्रेझेंट केलं त्यामुळे तुम्हाला असं वाटलं 1600 असायला पाहिजे. सांगण्यावरती आहे. मी वेगळ्या प्रकारे बोललो असतो तर तुम्ही करायला बोलले 1400 बरोबर आहे. 1400 दिले ना त्याला. त्यांनी तो विचार केला आहे देणाऱ्यांनी की आपण 1400 घेतोय तरच बिल बनला पाहिजे. मी तुम्हाला सांगतानाच बोललो की मी त्याला 200 रुपये जुनी बॅटरी दिली, तो जरा ती दिली नाही, 1600 मागतोय, म्हणजे माझ्या जुन्या बॅटरीचं मूल्य 200 असलं पाहिजे. मी तुम्हाला अशा प्रकारे बोलल्यामुळे तुम्हाला 1600 पटलं हे लक्षात घ्या. पण जो बिल बनवतोय त्या माइंडमध्ये ही गोष्ट येत नाही. जुनी बॅटरी घ्यायची आणि बिल 1400 बनवायचं, त्याला एवढं सांगितलं गेलंय. त्याने असा विचारच नाही केलेला. त्याला जाऊन तुम्ही विचारलं बिल दाखवा तुझं, बॅटरी घेतली, कुठल्या बॅटरी आल्या, अच्छा मग हे तर तुम्ही बिल 1400 काय बनवलं. आणि आमचं असंच बनतं बिल, आम्ही असंच बनवतो. तो अशाच प्रकारे बोलेल ना. त्याला जेवढं सांगितलं गेलं तेवढं तो काम करतो. व्हॅल्यू ऑफ सप्लाय, सप्लाय मेड टू अनरिलेटेड पर्सन एक. दुसरा वेअर, जिथे प्राइस इज द सोल कन्सिडरेशन 2. यस हे आहे. तर सेक्शन 15(1) प्रमाणे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ठरेल. किती व्हॅल्यू आहे याच्यावरती GST आकारणी होईल. आणि जर सप्लाय मेड टू रिलेटेड पर्सन, इथे अनरिलेटेड पर्सन नाही आहे म्हणजे काय रिलेटेड पर्सन आहे, तर मग रूल बघा. दुसरी कंडिशन जी आहे, 2 पैकी एक कंडिशन जर का सॅटिस्फाईड झाली नाही तर मग 15(1) प्रमाणे व्हॅल्यू डिटरमाइन होणार नाही. रूल बघायला लागेल. इथे प्राइस इज नॉट अ सोल कन्सिडरेशन, रूल बघा. किंवा रिलेटेड पर्सन आहे, रूल बघा. मी माझ्याच ब्रँडला सप्लाय केला आहे, रिलेटेड पर्सन आहे, डिस्टिंक्ट पर्सन आहे, मग रूल बघायला लागतो. ओके. तुमचे दुकान असेल एखादं, तुमचं कपड्याचं दुकान आहे आणि तुमच्या बायका मुलांना कपडे पाहिजे असतील, ते आपल्या दुकानात येऊन घेतील ना. मग इथे रिलेटेड पर्सनमध्ये ती व्यक्ती येत असेल तर त्याला व्हॅल्यू काय लावणार. याप्रमाणे ती व्हॅल्यू ठरेल, दिले रूलमध्ये. आता जर का गरजाचा व्यक्ती आहे त्याकडनं तुम्ही पैसे पण घेणार नाही. तुम्ही किती रुपये घ्यावे किंवा न घ्यावे हा चॉईस तुम्हाला दिला आहे, पण किती रुपयावरती टॅक्स घ्यायला पाहिजे हे तुम्हाला हे व्हॅल्यू ऑफ सप्लाय सांगेल. तुम्ही टॅक्स तेवढा जमा करा. त्यांनी पेमेंट नाही घेतलं, मी हाच मित्र आहे, गर्लफ्रेंड आहे, नाही घेतलं ठीक आहे ना, पण टॅक्स तर त्याला द्यायला लागेल ना तुम्हाला. मग जर रिलेटेड पर्सन आहे अनरिलेटेड पर्सन आहे याप्रमाणे किती व्हॅल्यूवरती टॅक्स द्यायला पाहिजे हे इथे सांगितलं आहे. लॉमध्ये इमोशन्स नाही आहेत, त्यामुळे तो लॉ म्हणतो बा अशा प्रकारचा आहे. रिलेटेड असेल तर काय लागेल, अनरिलेटेड असेल तर काय लागेल, आम्ही तरतूद केलेली आहे. त्याप्रमाणे टॅक्स तुम्ही घ्या नका घेऊ, आमच्याकडे जमा करायचं आहे, डिपॉझिट करायचं आहे. हे ऑब्लिगेशन कोणावरती आहे, टॅक्स पेअरवरती आहे. आणि सप्लाय इज अ नोटिफाईड सप्लाय. आता काही सप्लाय नोटिफाय केले तर लॉटरी आहे, लॉटरीवरती किती रुपयावरती GST भरायचा हे दिलं आहे. आपण
फॉरेन करन्सी घेतली जाते, फॉरेन करन्सी, याच्यावरती किती GST कशा प्रकारे डिटरमाइन करायची व्हॅल्यू ते दिलं आहे. इन्शुरन्स पॉलिसी काढतात, त्यामध्ये मग किती रुपयावरती GST भरायचा. इन्शुरन्स पॉलिसी कशी असते की समजा तुम्हाला इन्शुरन्स काढला, इन्शुरन्स काढण्याचा उद्देश काय असतो की सर्टन काइंड ऑफ सिक्युरिटी, किंवा एखाद्याचा ॲक्सिडेंट झालं, एखाद्याला काय झालं तर काय पैसे मिळावे. पण जर तुम्हाला काय झालंच नाही तर तुम्हाला काय पैसे मिळणार नाही. अशी पॉलिसी तुम्ही काढता का? ॲक्च्युली उद्देश कसा आहे, मी एक पॉलिसी काढली, मी सांगितलं की मला अमाऊंट सांगा किती आहे. जर का माझा ॲक्सिडेंट झालं, काय झालं, डेथ झाली ॲक्सिडेंटल, तर माझ्या घरच्यांना 10 लाख तरी ॲटलिस्ट मिळाले पाहिजे. किती रुपये प्रीमियम मला सांगा इयरली. बोले 2,000 रुपये. माझा उद्देश तेवढाच आहे, मला काय होच नाही अपेक्षा आहे. पण 2,000 रुपयेमध्ये जर 10 लाख जर का व्हॅल्यू सेक्युअर होत असेल, इथे काय केलं गेलं, 2,000 रुपये संपूर्णपणे माझ्या इन्शुरन्स करता वापरले गेले. पण जर तुम्हाला अशी पॉलिसी नको असते, लोक नॉर्मली प्रिफर करत नाही अशी पॉलिसी भारतामध्ये, की आम्हाला 5 वर्षांनी किती अमाऊंट मिळेल अशी पॉलिसी त्यांना आवडते. इथे काय केलं जातं, गव्हर्नमेंटकडनं, त्या इन्शुरन्स कंपनीकडनं काही अमाऊंट ते इन्व्हेस्ट करतात आणि काही अमाऊंट इन्शुरन्स काढतात. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किती आहे, तुमचा प्रीमियम 2,000 आहे, यातली इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आहे 1,800 रुपये आणि इन्शुरन्सची अमाऊंट आहे 200 रुपये. काय झालं तर 1 लाख मिळतील, काय नाही झालं तर 5 वर्षांनी तुम्हाला 10,000 मिळतील, आणखी 5 वर्षांनी 10,000 मिळतील. अशा पॉलिसी लोकांना आवडतात. मग याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट असेल, तसं FD काढली तर याच्यावरती एक्झाम्पशन आहे. इंटरेस्ट दिला, इंटरेस्ट घेतला तर GST लागत नाही. तसं याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता अमाऊंट घेतली इन्शुरन्स कंपनीने तर GST लागत नाही. मग कशा प्रकारे GST किती अमाऊंटवरती लागेल. माझ्या केसमध्ये मी सांगितलं की मला संपूर्ण इन्शुरन्स काढायचा आहे, काही पैसे परत नको, पण मला इन्शुरन्स जास्त अमाऊंटचा यायला पाहिजे. संपूर्ण माझा प्रीमियम इन्शुरन्स करताच घ्या. तर ही संपूर्ण अमाऊंट जी असेल, इन्शुरन्स काढला आहे, इन्शुरन्स काढणं ही सर्व्हिस आहे, टॅक्सेबल आहे का एक्झम्प्ट आहे, तर टॅक्सेबल आहे, तर संपूर्ण टॅक्सेबल लागेल. पण इन्व्हेस्टमेंट जर करत असेल आणि ती इन्व्हेस्टमेंट केली म्हणून पैसे परत मिळत असतील तर ते व्याज आहे, ते व्याजावरती इंटरेस्ट एक्झाम केलं, सप्लायमध्ये येतं. पण इंटरेस्ट इन्कम, क्रेडिट कार्डचा इंटरेस्ट आहे GST लागतो. अदर दॅन क्रेडिट कार्ड कुठलाही इंटरेस्ट दिला घेतला कुठल्याही कोणी बँकेनी कुठल्या पर्सननी तर याच्यावरती GST लागत नाही, ते एक्झाम केलं. त्यामुळे व्हॅल्यू कशी काढायची, याची व्हॅल्यू कशी काढायची याकरता काय 15(5) मध्ये अधिकार आहे. नोटिफिकेशन काढून सांगू की ही सर्व्हिस आहे किंवा हे गुड्स आहे, याच्यावरती व्हॅल्यू डिटरमाइन कशी करायची. आता मला कसं करायला लागेल, पहिले मी एक व्हॅल्यू घेतली, मग 1,000 रुपये, म्हणजे 10,000 रुपयाचं मी एक फर्निचर मागवतोय. मी उल्हासनगरला गेलो, फर्निचर सांगितलं, बोला होम डिलिव्हरी मिळणार आहे का, होम डिलिव्हरी मिळणार. कुठे पाहिजे, ते बोलले आम्ही विदिन एक एरिया आहे, होम डिलिव्हरी फ्री देतो. मी सांगितलं बा मला पनवेलला पाहिजे, मग ते बोलले तुम्हाला ॲटलिस्ट 500 रुपये द्यायला लागतील. ओके, आता हे जे 500 रुपये आहेत हे या व्हॅल्यूमध्ये ॲड व्हायला पाहिजे की नको. म्हणजे 10,500 वरती GST लागायला पाहिजे का 10,000 वर GST लागायला पाहिजे. समजा तुम्ही असा विचार करता की 10,000 वर लागायला पाहिजे GST, असा विचार समजा तुम्ही करता आणि मी व्यापारी आहे. ओके, माझ्याकडे कस्टमर आला, काय कमी होईल का व्हॅल्यू. मी त्याला बोलून, हे बघ मी तुला फर्निचर आहे ना हे 8,000 बिलात दाखवीन आणि 2,000 रुपये काय दाखवतो, ट्रान्सपोर्ट चार्जेस दाखवतो. GST तुला 8,000 लागेल, लगेच व्हॅल्यू मॅनिपुलेट करता येईल. आहे की नाही, करता येईल की नाही. हे जे प्रॉडक्ट आहे हे त्या व्यक्तीच्या घरी न्यायचं आहे, पहिली गोष्ट एक. तो म्हणाला हे मला ट्रान्सपोर्ट करून पाहिजे, चार्जेस तुम्हाला मी देतो. ट्रान्सपोर्ट करायचं आहे, पॅकिंग करायला पाहिजे, पावसाळी दिवस आहेत, खराब होऊ शकतं, गाडी डॅमेज होऊ शकतं.
इन्शुरन्स काढला पाहिजे जर गरज आहे तर त्याचं. ट्रान्सपोर्टेशन, पॅकिंग, इन्शुरन्स. जेव्हा ट्रान्सपोर्ट करायचं आहे, गाडीत भरायचं आहे, तेव्हा लोडिंग अनलोडिंग होईल, हमाली येईल. ओके ना. हे सगळे चार्जेस मी देतो. जर मी हे सगळे चार्जेस जे आहेत, तुम्ही बोलले बघा आम्ही गुड्स विकतो, बाकी सगळं आम्ही नाही करणार, बाजूला बघा, समोर बघा, ते ट्रान्सपोर्टर आहेत, त्यांना सांगा, ते करतील. तसे तुम्ही मला 10,000 सांगितले, मी बोललो घ्या ना एक्स्ट्रा 500 रुपये, काय समोर जा. मग समोरचे बोलले ट्रान्सपोर्ट, पॅकिंग, इन्शुरन्स सगळं आम्ही करतो, तुम्ही आम्हाला 500 रुपये द्या. आता या 500 वर लागेल की नाही लागेल? लागेलच ना. मग इथे 10,000मध्ये 500 त्यालाच दिले, तो अरेंज करेल ना. मग 10-500 वर जीएसटी लागायला पाहिजे की नको? विचार करण्याची पद्धत बदलली, व्ह्यू बदलला, तुमचं उत्तर बदललं. लक्षात घ्या. फर्निचरवाला काय म्हणतो की मी फर्निचर देतो, दुसऱ्या सर्व्हिसेस तुम्हाला बाजूच्या शॉपमध्ये जा, समोरच्या शॉपमध्ये जा, तिथे मिळतील, त्याशी बोलून घ्या तुम्ही. मी त्यांना गुड्स येतील, ते घेतील, तुमच्याकडे मिळून जाईल, पण ती सर्व्हिस वेगळी, माझे एक गुड्सचा सप्लाय वेगळा. बोलेल ठीक आहे. म्हणजे मी एकूण 10-500 टॅक्स दिला ना. तेच हा व्यक्ती काय बोलतो की मी अरेंज करतो, 500 रुपये द्या. पण तो जर अरेंज करत असेल तर ट्रान्सपोर्ट, पॅकिंग, इन्शुरन्स, लोडिंग कुठलंही असेल, ही व्हॅल्यू याच्यामध्ये ॲड व्हायला पाहिजे. अशा कुठल्या कुठल्या व्हॅल्यू ॲड व्हायला पाहिजे हे 15(2) सांगतो. कुठली ॲडिशनल व्हॅल्यू त्यामध्ये घेतली जात असेल, तो सप्लायचं ट्रान्झॅक्शन पूर्ण होण्यासाठी जे काय चार्जेस लागतील ते सगळे त्या व्हॅल्यूमध्ये इन्क्लूड होतील. एक्स्ट्रा वॉरंटी पाहिजे, 2 वर्ष वॉरंटी, टी व्ही घेतला 1 वर्ष वॉरंटी आहे, एक्सटेंडेड वॉरंटी पाहिजे असेल तर 1600 रुपये एक्स्ट्रा. आता त्यांनी मला 1 इयर वॉरंटी दिलेली आहे. लक्षात घ्या, मी एक वस्तू परचेस केली, 1 इयर वॉरंटी आहे, किंमत आहे त्याची 50,000. 1 इयर वॉरंटीमध्ये काय व्हॅल्यू इन्क्लूड आहे की नाही? इन्स्टॉलेशन, डेमो, ट्रान्सपोर्ट, ही व्हॅल्यू इन्क्लूड करून दिले त्यांनी. मग तेच मला आणखीन 2 इयर करा, ते एक्स्ट्रा व्हॅल्यू मागत असतील 2,000 रुपये, तर मग याची 52,000 जीएसटी लागायलाच पाहिजे ना. असंच आहे. याच प्रकारे कुठली व्हॅल्यू वाढली तर ती इन्क्लूड करायला पाहिजे. मग ती तरतूद जी आहे ती काय विचार करून ते करतायत, किंवा काय विचार टॅक्सपेअरनी करायचं आहे, हे सगळं बाजूला करा. दिलंय, ॲड करा, विषय संपतो. जी व्हॅल्यू येईल त्यावर जीएसटी काढा. जर डिस्काउंट दिला तर व्हॅल्यू आहे त्याची कॉस्ट जी आहे त्याची कॉस्ट आहे ॲक्च्युअलमध्ये 12,000, पण सेल आहे म्हणून डिस्काउंट मिळेल तुम्हाला 2,000 रुपये, 10,000. जीएसटी 12वर लागेल का 10वर लागेल? हां, काय आलं? ॲक्च्युअल व्हॅल्यू ही आहे, याच्यावर जीएसटी लागेल. आता हा जो डिस्काउंट आहे, हा डिस्काउंट एक्सक्लूड करा, 15(3) मध्ये दिलं आहे. आता केवळ असं असतं की डिस्काउंट इमिजिएटली आत्ता तुम्ही घेतलं, एवढी क्वांटिटी घेतली एवढा डिस्काउंट, पेमेंट कसं करताय त्यावर डिस्काउंट, कॅश डिस्काउंट, वेगवेगळे डिस्काउंट असतात. जी व्हॅल्यू, सप्लायची व्हॅल्यू किती आहे? 10,000, बरोबर आहे. म्हणजे पहिले मी काय करीन, पहिले मी बघीन की 15(1) प्रमाणे व्हॅल्यू डिटरमाइन होईल, 15(1) प्रमाणे किंवा मग रूलप्रमाणे व्हॅल्यू डिटरमाइन होईल. त्याच्यामध्ये जे ॲड करायला दिलं आहे ते ॲड करा, जे वजा करायचं ते वजा करा. जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू ऑफ सप्लाय, व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय, त्याच्यावर रेट ॲप्लिकेबल आहे तो लावला तर विषय संपतो. आता डिस्काउंटचा विषय असा असतो की डिस्काउंट इमिजिएट मिळेल किंवा डिस्काउंट फ्युचरमध्ये पण मिळेल. म्हणजे एक आहे इमिजिएट डिस्काउंट, दुसरा आहे पोस्टसेल डिस्काउंट. पोस्टसेल डिस्काउंटचं काय असतं की आता एक ऑफर दिली कंपनीने की बघा आता पाऊस जाईल, मग ऑक्टोबर महिना येईल, ऑक्टोबर नोव्हेंबरला लोकांना गरम होतं तर AC घेतील. जर AC एअर कंडिशनर जे आहेत ते 100 जर का परचेस केले आमच्याकडनं तुम्ही, तर तुम्हाला आम्ही 5% डिस्काउंट देऊ, 5% डिस्काउंट देऊ.
आता नॉर्मली कसं आहे, मला माहिती आहे, मी एक कंपनीचा सेल्समन आहे, मला माहिती आहे की तुमच्याकडे 100-150 AC विकले जातात नॉर्मली, पण आमच्या कंपनीत मी 30च विकतात. मी एक ॲव्हरेज काढला, पण तुमच्याकडे 150ची विक्री होते, तर तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडचे मिळून 150 विकता. मग जर तुम्हाला ॲडिशनल डिस्काउंट दिला 5%, 7%, 8%, तर तुम्ही आमचे लोकांना बोलाल की आता जर तुम्ही एखाद्या दुकानात गेला आणि सांगितलं की मला मोबाईल पाहिजे, तुझे कितीपर्यंत पाहिजे, मी बोललो 25,000पर्यंत द्या. मी जर ब्रँड सांगितलं नाही ना, तर ते अप्पोचा मोबाईल देतील, ओप्पोचा मोबाईल तुम्हाला देतील. कारण ओप्पोमध्ये जास्त मार्जिन आहे, सॅमसंगमध्ये कमी मार्जिन आहे. सॅमसंग येणारच नाही. मी स्पेसिफिकली सांगत नाही, 25,000पर्यंत माझं बजेट आहे, मला मोबाईल दाखवा, एवढं जर बोललो मी, ओप्पोच्याच काढणार. AC घ्यायचं आहे, मग AC घ्यायचं आहे, तो हा आहे, तो आहे, तर हा घ्या मॅडम, बघा हा AC घ्या, का ॲडिशनल डिस्काउंट मिळणार आहे. टार्गेट 100 ACचं आहे, 100. आता कसं होतं, पहिल्यांदा 20 AC मागवले, आपण 30 विकतो, 20 मागवले, 20 विकले गेले, कारण ते काय आपल्याला टार्गेट अचीव करायचं आहे. मग आणखीन 30 मागवले, 50 झाले, मग आणखीन 25 मागवले, मग आणखीन 25 मागवले, 100 झाले ना. मग तो पिरियड आहे, याच्यामध्ये ॲक्च्युअल जो रेट आहे तो लावला गेला आहे. नंतर डिस्काउंटसाठी इलिजिबल झाली, तो टेंडर इलिजिबल झाला, तर कंपनी काय करते, याला डिस्काउंट देते. ॲडिशनली 5%, 10% जो ठरला आहे तो डिस्काउंट देते. हा डिस्काउंट कसा आहे, फ्युचरमध्ये होलसेल डिस्काउंट आहे. मग तेवढी व्हॅल्यू त्यातनं कमी होईल. मग ह्याचा तो काय बनवेल, सप्लायर क्रेडिट नोट बनवेल. आता जर का डिस्काउंट नाही मिळाला, तर जेवढी अमाऊंट आहे, म्हणजे 100% अमाऊंट आहे, ही पे करेल. या 100% अमाऊंटवर जेवढा आउटपुट टॅक्स सप्लायरने लावला आहे त्याचा ITC घेईल. पण जसा 5% डिस्काउंट त्याला मिळेल, याची व्हॅल्यू 95% होईल. म्हणजे 5% ITC पण त्याला रिव्हर्स करायला लागेल. पोस्टल डिस्काउंटचा असं इमिजिएट डिस्काउंट आहे, 100त 5% डिस्काउंट आहे, तर 95 व्हॅल्यू इमिजिएट आली ना, GST भरला संपलं. पण पोस्टल डिस्काउंटसाठी पण जेव्हा अशा प्रकारे कंपनी ऑफर देते तेव्हा त्याचा ॲग्रीमेंट असायला पाहिजे. आता माझ्याकडे एक डिस्ट्रीब्युटर आहे, तो 1,000 रुपयाला वस्तू घेतो आणि कंपनी म्हणते की डीमार्टला तू ही वस्तू आहे ना 900ला विक. तो म्हणतो मला ही वस्तू 1100ला विकायची आहे. आपलं असं ठरलं आहे की 10% मला मार्जिन मिळणार आहे. मला 100 रुपये कुठे मिळणार, तुम्ही 100 रुपये लॉसला जाईल. कंपनी काय करते, त्याला म्हणते तू 900ला विक, तुला आम्हाला 1000 पे करायचे आहेत ना, तू आम्हाला 800 पे कर, तुला आम्ही 200 रुपयाचं काय देतो, क्रेडिट नोट देतो. तुला 800ला पडलं ना, तू 900ला विक. या केसमध्ये ॲग्रीमेंट नाही आहे. या केसमध्ये कंपनीची मजबुरी आहे की त्यांना 1100ला माल विकला जात नाही आणि त्यांना जास्त करून माल मार्केटला विकायचा असेल तर रेट 900ला द्यायला लागेल. डीमार्ट त्यांना काय म्हणतं की आम्ही खूप मोठ्या क्वांटिटीने माल घेऊ, पण 900ला द्या. आणि ते डिस्ट्रीब्युटरचा चार्ज 1000 आहे, ते डीमार्टला कसं काय 900ला देतील. पण इलाज नाही, जेवढ्या क्वांटिटी ते घेत आहेत ते ॲग्री झाले, डिस्ट्रीब्युटरला बोलले त्यांना पाठवून द्या. म्हणजे एका पार्टीला 900ला विकतात, दुसऱ्या पार्टीला 950ला विकतात, तिसऱ्या पार्टीला 980ला विकतात. जेवढी कॉस्ट कमी होते ती 1000च्या कमीच जर असेल तर प्रॉब्लेम काय होतो, डिस्ट्रीब्युटर घेतोय 1000ला, विकतोय 980, 950, 900. डिस्ट्रीब्युटरच्या अकाउंटला तुम्ही बघाल तर त्याला कॅशमध्ये GST भरायलाच लागत नाही, तो क्रेडिट मला GST भरेल. अशा केसेस मार्केटला आहेत. कारण ह्या केसमध्ये काय होतं, ॲग्रीमेंट नाही आहे ना, तर ही जी 200 रुपयाची क्रेडिट नोट बनते ना, त्यात GSTचा इफेक्टच येत नाही. 200 रुपये कमी केले, हा 800ला विकतो, GST कलेक्ट करतो, 900ला विकतो, GST कलेक्ट करतो, 950ला विकतो, GST कलेक्ट करतो, कलेक्ट केलं तर भरतो. पण परचेस केलं 1000ला, कंपनी क्रेडिट नोट मारते पण त्यात GST येत नाही, कारण ITC रिव्हर्स करता येत नाही, कारण डिस्काउंट हा पोस्टल दिला आहे. गुड्स परत गेले, डॅमेज झाले तर होईल ITC रिव्हर्स.
पण डिस्काउंट दिला तर डिस्काउंटचा जो विषय आहे तो डिस्काउंटचा विषय $15.3 मध्ये आहे. कळलं? व्हॅल्यू ऑफ सप्लाय $15.1 मध्ये व्हॅल्यू कशी काढायची हे दिलंय. 2 कंडिशन. जी व्हॅल्यू आहे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू याच्यावर जीएसटी लागेल. व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस आणि त्याकरता एक प्राईस ॲक्च्युली पेड किंवा पेएबल आहे ती पाहिजे, ती बघा. आणि दुसरं नॉट रिलेटेड पार्टी पाहिजे आणि प्राईस संपूर्ण त्याला अदा केली पाहिजे कॅशमध्ये. व्हॅल्यू ऑफ सप्लायमध्ये काय काय इन्क्लूड होईल याचे 5 क्लॉज आहेत, ABCDE. आणि काय वजा होईल, एक डिस्काउंट इमिजिएट दिला आहे, दुसरा डिस्काउंट पोस्टल डिस्काउंट आहे. चौथं, जर 15.1 प्रमाणे डिटरमाइन होत नाही व्हॅल्यू, म्हणजे 2 कंडिशन जे आहेत. एक कंडिशन काय की नॉट रेटेड पर्सन पाहिजे. रेटेड पर्सन असेल 15.1 व्हॅल्यू काढता येणार नाही, संपूर्ण प्राईस देत नाही आहे, 15.1 लागू होणार नाही. मग त्यावेळेस 15.4 प्रमाणे रूल बनवले त्याप्रमाणे व्हॅल्यू येईल. 15.5 सांगतो काही नोटिफाईड गुड सर्व्हिसेस आहेत त्याच्याकरता आपण व्हॅल्यू कशी काढायची हे रूल बनवून सांगू. आणि रेटेड पर्सन कोण असतो हे दिलं इकडे, हे 8 क्लॉज. आणि ABC हे कोण आहेत, रेटेड पर्सन आहेत. सेक्शन 15 कसा ड्राफ्ट केला काढला, ऑफर मध्ये देतो. ऑफर क्रेडिट आपण दाखवता काही असं देतो आम्ही थोडा एवढा सेल केला तर आपलं बोर्ड वगैरे देतात. फॉर एक्झाम्पल आता माझ्या त्या कंपनी सेल करतो त्याला एक आपलं डिस्ट्रीब्युटर हे देतो, आपलं टार्गेट देतो की माझ्या कंपनी फक्त 10 लाख रुपयाचं सेल कर, 10 ग्रॅम गोल्ड देतो. ते कसं झालं आपलं कन्सिडर होतात. एक लक्षात घ्या, नाही एक लक्षात घ्या, मी एक डिस्ट्रीब्युटर आहे किंवा मी मॅन्युफॅक्चर आहे, तुम्हाला सांगितलं माझ्या गुड्स विका, मी तुम्हाला बिल बनवलं ॲज पर सेक्शन 15.1 किंवा रूल पण बनेल व्हॅल्यू त्याची. ही व्हॅल्यू आली त्यावर मी जीएसटी कलेक्ट केला भरला. पहिले आपलं एवढंच ट्रान्झॅक्शन. पहिल्यांदा प्रथम काय घडतंय की जो तुमचा आणि माझा व्यवहार आहे तो सेक्शन 15.1 प्रमाणे व्हॅल्यू येईल किंवा मग एजंट असेल तर रूलप्रमाणे येईल. त्या व्हॅल्यूप्रमाणे मी टॅक्स कलेक्ट केला भरला, तुम्ही कस्टमरला माल विकला टॅक्स कलेक्ट केला भरला, ॲज पर ITC प्रोव्हिजन तुम्ही ITC घेतला, त्यानंतर तुम्ही टार्गेट अचीव्ह केलं म्हणून तुम्हाला मी इथे गिफ्ट देतो. बरोबर आहे ना? ऐका ना, मी थांबा ना जरा. ह्याचा पहिला जो आपला व्यवहार आहे तो आपण जीएसटी भरलेला आहे. आता जर तुम्हाला कुठलंही गिफ्ट मिळतं तर गिफ्ट कोण दिलं, मी दिलं, मी गिफ्ट दिलं ना. आता जर का मी तुम्हाला गिफ्ट दिलं तर मी ते परचेस करेन. समजा मी एक गोल्ड कॉईन घेतलं तर या गोल्ड कॉईनवरती मी 3% जीएसटी भरला असेल. समजा मी इथे एक 20 लाखाचे असे गोल्ड कॉईन परचेस केले आणि मार्केटला अनेक लोकांना वाटले, तर या 20 लाखावरती 3% प्रमाणे जीएसटी भरून ते परचेस केलं असेल. तुम्हाला मिळालं तुम्हाला ह्या कॉईनवरती काय टॅक्स भरायचा आहे का? नाही ना. तुम्हाला काय ITC घ्यायचं आहे का? नाही ना. मी तुम्हाला तेच सांगतोय ना. आता जर का हे 20 लाख रुपये माझ्याकडे आहे, मी हे परचेस केलं, आता मला असं वाटलं मला पर्सनल गिफ्ट द्यायचं आहे, मी परचेस केलं, कुठल्याही जीएसटीचा ह्याचा रेकॉर्डच नाही केला, 20 लाख माझ्याकडे माझ्या पॉकेटमध्ये आहेत ना. मी रक्षाबंधनला गेलो माझ्या बहिणीला गिफ्ट दिलं, हे मी गव्हर्नमेंटला सांगायची गरज आहे नाही आहे ना. पण जर का मी बिझनेस म्हणून दाखवतो की हे बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे, की माझा बिझनेस वाढावा म्हणून मी स्टाफला गिफ्ट दिलं, डिस्ट्रीब्युटरला गिफ्ट दिलं, माझ्या होलसेलरला गिफ्ट दिलं, तर माझा बिझनेसचा खर्च आहे, हा बिझनेस वाढावा म्हणून करतोय, इन द कोर्स और फर्दर्स ऑफ बिझनेस करतोय.
इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू हा खर्च मी रेकॉर्ड करायला पाहिजे, मी रेकॉर्ड केला. एक मिनिट ऐका ना जरा, पूर्ण ऐका. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन काय म्हणते की तुम्ही जसं तुमचं ITCची प्रोव्हिजन आहे तशी इन्कम टॅक्सची प्रोव्हिजन आहे. तुम्ही एक्सपेन्स रेकॉर्ड कुठलेही करू शकता. त्या यादीमध्ये हा एक्सपेन्स अलाउड आहे तर रेकॉर्ड होईल. आता तुम्ही विचार कराल की हा जो 3% GST त्यांनी जो भरला आहे ह्याचा ITC मिळेल की नाही मिळेल. तुमच्या कायद्यामध्ये तुम्ही हा विचार केला पाहिजे की त्यांनी बिझनेस करता खर्च केला आहे आणि त्या 3% तो GST पण त्यांनी भरलाय ना, मग ह्या 3% त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल का. जर GSTच्या आता जर का GSTच्या तरतूदमध्ये ITCच्या प्रोव्हिजनमध्ये जर गिफ्ट दिलंय, फ्री सॅम्पल दिलंय, वस्तू हरवली आहे, डिस्ट्रॉय झाली आहे, राईट ऑफ केले, तर ह्याचा ITC मिळत नाही. तो 17(5) मध्ये रिस्ट्रिक्ट केलाय, तिकडे दिलं नाही दिलं. तुम्ही फ्री गिफ्ट द्या पण ह्याचा ITC आम्ही देणार नाही मिळणार. ट्रान्झॅक्शन तुम्ही लक्षात घ्या की जे रुटीन ट्रान्झॅक्शन आहे ते वेगळं आहे आणि हे जे गिफ्ट दिलंय ते वेगळं आहे, ते वेगळं आहे. तुम्हाला ती वस्तू गिफ्टमध्ये मिळाली, तुम्ही घेतली, बरोबर आहे. आता तुम्ही ती वस्तू विकली पुढे जाऊन, ही गोल्ड कॉईन तुम्ही विकलं, बिझनेस ॲप्लिकेशनने विकलं, तर तुम्हाला याचा आउटपुट टॅक्स भरायचा आहे पण त्याला ITC मिळणार नाही आणि त्यांनी गिफ्ट दिलंय. आणि तुम्ही जर असं म्हणाल की हे काय मी गोल्ड कॉईन विकतोय, ही माझी पर्सनल असेट आहे, मी ती विकली, GST द्यायला लागेल का, तर नाही. असं आहे. एखाद्या व्यक्तीला घरामध्ये काही दागिने आहेत आणि त्याला आपल्या मुलाला एखादं ॲडमिशन घ्यायचं आहे, मुलीचं लग्न करायचं आहे, दागिने खूप जास्त आहेत, थोडे विकू, थोडे पैशाची गरज आहे, तो विकतो. याच्यावरती GST भरण्याची गरज नसते. पर्सनल बिलोंगिंग जर विकल्या, पर्सनल बिलोंगिंग, कार घेतली, कार परचेस केली, पर्सनल यूज करता परचेस केली, कार विकली हा माझा बिझनेस नाही आहे, घेतली तेवढा ITC घेतला नाही, विकली काय नाही. जे काय मी माझ्या फर्निचर घेतलं, घरी घेतलं, जुनं झालं, विकलं, GST भरायचं आहे का, नाही भरायचं आहे. समजतं की नाही. सप्लायमध्ये जे इन्क्लूड होतं, सप्लायमध्ये जे इन्क्लूड होतं तो सप्लाय जर टॅक्सेबल असेल तर टॅक्स द्यायचा आहे. जर त्याला एक्सपेन्स म्हणून रेकॉर्ड करायचा असेल इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू तर त्याला बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करायलाच पाहिजे. अदरवाईज तो कसं काय रेकॉर्ड तो एक्सपेन्स म्हणून ते रेकॉर्ड करेल. घेतले मी हे गुड्स, कोणाकोणाला दिले, सांगेल यांना दिले, कशा करता दिले, बिझनेस वाढावा म्हणून दिले, असं आहे ना. पण तेच तुम्ही लग्नाकरता खर्च करता, तुमच्या बहिणीचं लग्न आहे, भावाचं लग्न आहे, तुम्ही खर्च करता, हा काय बिझनेसचा खर्च नाही आहे, नाहीच आहे. तो रेकॉर्ड होणार नाही बिझनेसमध्ये. बिझनेसचा कुठलाही खर्च असेल तो रेकॉर्ड करायला लागतो. आणि GST लॉमध्ये जर ITC अलाव होतो तर ITC मिळेल. जर इलिजिबल ITC आहे तर घ्यायचं आहे, इलिजिबल ITC नाही आहे तर नाही घ्यायचं आहे. सगळं मिक्स करू नका. जो विषय आहे ना थोडा असा ब्रेक करायचा, मग हे काय हे काय टप्प्याटप्प्यात समजून घ्यायला बरं पडतं. Value of supply under section 15. Whether price is sole consideration for supply. जर नो आहे तर रूल प्रमाणे व्हॅल्यू निघेल. पहिलीच कंडिशन काय झाली, फुलफिल झाली तर खाली या. यस आलं, फुलफिल झाली. वेदर सप्लायर अँड रिसिपियंट आर रिलेटेड, यस, व्हॅल्यू रूल प्रमाणे जाईल. 15(1) लागू होणार नाही. 15(1) केव्हा लागू होईल, ज्यावेळेस दोन्ही कंडिशन फुलफिल झाल्या. तरी पण हे बघा, यात हे बघायचं आहे की 15(5) मधला सप्लाय तुम्ही करत असाल तर व्हॅल्यू 15(1) येणार नाही. 15(5) मध्ये काय नोटिफाईड गुड सप्लाय आहेत, गुड सर्व्हिसेस आहेत, त्याच्यावरती व्हॅल्यू त्या नियमाप्रमाणे काढायची. म्हणजे माझा सप्लाय हा 15(5) मध्ये नोटिफाय केलेला गुड सर्व्हिस नाही आहे आणि मी संपूर्ण कॅश घेतोय आणि रिसिपियंट रिलेटेड पर्सन नाही आहे, तर 15(1) लागेल.
माझा सप्लाय 15/5 मधला आहे का? नो. नोटिफाईड सप्लाय नाही आहे गुड सर्व्हिसेस. रिलेटेड पर्सन आहे का? तर नॉट रिलेटेड आहे. नॉट रिलेटेड पर्सनला मी सप्लाय करतोय आणि कन्सिडरेशन तो फुल्ली कॅशमध्ये पे करतोय. या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर व्हॅल्यू 15(1) प्रमाणे जाईल. आणि ह्यात जी व्हॅल्यू येईल ह्यात जे काय ॲड होईल ते 15(2) प्रमाणे होईल. जे काय लेस होईल ते 15(3) प्रमाणे होईल. जी व्हॅल्यू येईल त्याच्यावरती जीएसटीचा चार्ज जो 12% आहे 18% लागू होईल. रूल 27 हा कसा करताय? सप्लाय द कन्सिडरेशन इज नॉट होल्ली इन मनी. जसं मी मोबाईल दिला जुना, नवीन मोबाईल घेतला, जुनी बॅटरी दिली, नवीन बॅटरी घेतली, तर मग रूल 27 प्रमाणे व्हॅल्यू काढा. रूल 28 सप्लाय बिटवीन डिस्टिंक्ट ब्रँडला सप्लाय केला, ट्रेडर पर्सनला सप्लाय केला. रूल 28. रूल 29 एजंटसाठी सप्लाय ऑफ गुड्स मेड और रिसिव्ड थ्रू एजंट. तुम्ही एजंट आहात, मी तुम्हाला गुड्स देतो, तुमच्या नावाने बिल बनवतो आणि तुम्ही पुढे विकता, तर तुम्ही काय मला पैसे देणार नाही ना. विदाउट कन्सिडरेशन सप्लाय होईल. पण जीएसटी कुठल्या व्हॅल्यूवरती लागला पाहिजे हे रूल 29 प्रमाणे ठरेल. ओके. रूल 30 सप्लाय ऑफ गुड्स and सर्व्हिसेस और बोथ बेस्ड ऑन कॉस्ट. रूल 31 रेसिड्युअल मेथड फॉर डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू. म्हणजे रूल 27, 28, 29 लागू होत नसेल तर मग रूल 31 प्रमाणे व्हॅल्यू काढा. 15(1) प्रमाणे व्हॅल्यू काढता येत नाही, रूल प्रमाणे पण काढता येत नाही, तर मग काय मेथड असावी रूल 31 मध्ये. आणि रूल 30 मध्ये दिलं आहे की सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस और बोथ बेस्ड ऑन कॉस्ट. जर एक कॉस्ट आहे 10% एक्स्ट्रा मार्जिन लावा, सर्व्हिस जेवढा पडते 10% एक्स्ट्रा मार्जिन लावा, अशा प्रकारे त्यात सांगितलं. 31A लॉटरी बेटिंग गॅम्बलिंग करताय. 31B व्हॅल्यू ऑफ सप्लाय इन केस ऑफ ऑनलाईन गेमिंग इंक्लुडिंग ऑनलाईन मनी गेमिंग ह्याच्या करताय. 31C ॲक्शनेबल क्लेम इन केस ऑफ कसिनो करता रूल केला आहे 31C. 32 सर्टन सप्लाईज जे नोटिफाईड सप्लाईज आहेत ती व्हॅल्यू कशी काढायची हे रूल 32 मध्ये. प्युअर एजंट सप्लाय सर्व्हिसेस इन केस ऑफ प्युअर एजंट. आता प्युअर एजंटचा अर्थ असा आहे की समजा तुम्ही मला एक काम दिलं की हा माझा फ्लॅट आहे, जागा आहे, की तुम्ही रजिस्टर करून द्या. ओके. मी सांगितलं तुम्हाला सगळं मी प्रोसिजर करतो, मला तुम्ही 5,000 रुपये द्या, मी सगळं डॉक्युमेंट बनवतो, हे सगळं घेऊन जातो, मग रजिस्ट्री करून देतो. आता ह्याच्याकरता मला अर्ज टायपिंग करून घ्यायला लागेल, तो कुठे न्यायला लागेल, आणखी काही चार्जेस लागतील. समजा ते चार्जेस मला 12,000 रुपये लागले, इतर चार्जेस जे आहेत ते. ओके. तुम्ही मला 17,000 रुपये दिले. 5,000 रुपये माझ्या कामाचे आहेत आणि इतर चार्जेस जे आहेत हे डॉक्युमेंटेशन चार्जेस, क्लिअरिंग चार्जेस, इतर काय आहेत. तर मग हे 5,000 रुपये ॲक्च्युली माझं काम आहे, बाकी सगळं काय इतर काय खर्च होतो त्याच्यावरती आहे. मग अशा वेळेला किती रुपयावरती जीएसटी लागेल? 17वर लागेल का 5वर लागेल? सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इन केस ऑफ प्युअर एजंट. सप्लायची व्हॅल्यू कशी काढायची त्यात दिलेलं आहे. म्हणजे जर माझे चार्जेस आहेत, आता मी एखादा जीएसटी भरतो, तो म्हणतो की जीएसटी भरायचं आहे, मग मला मी चलन देतो, तुम्ही भरा. ते काय म्हणतात, काम करा ना, तुमच्या अकाउंटला पैसे पाठवतो, तुम्ही भरून घ्या. कुठे मी चलन, मी बँकेत जाऊ, काय करू, मला काय येत नाही, माझ्याकडे काय माणूस नाही. आता जर त्याचे मी रिटर्न भरायची समजा 5,000 रुपये घेतो आणि तो माणूस जर माझे 5 लाख भरा म्हणून सांगतो. ओके. आता माझा सप्लाय 5,000च आहे, हे 5 लाख रुपये त्याचे माझ्या अकाउंटला आले, तसे आले, मी इकडे भरले, गेले. माझ्या सप्लायमध्ये तुम्ही हे 5 लाख घ्याल का? नाही, हे भरण्याकरता घेतले ना, हे सप्लायमध्ये येतील ना, सप्लाय ज्याच्यावर जीएसटी भरायला त्यामध्ये येतील, कारण मी ॲज अ एजंट म्हणून त्याच्या वतीने भरले ते. मग तशाविषयी प्रोव्हिजन जी आहे ती 33 रूलमध्ये आहे. रेट ऑफ एक्सचेंज ऑफ करन्सी अदर दॅन इंडियन रुपीज हा एक आहे. आणि रूल 35 जो आहे हा इन्क्लुझिव्ह ऑफ IGST, CGST, AGST आहे. म्हणजे इथे कसं होतं, मी मोबाईल घ्यायला जाता, तुम्हाला सांगितलं मोबाईलची किंमत 40,000 रुपये. AC घ्यायला गेला त्यांनी सांगितलं 30,000 रुपये. जेव्हा कोणी विक्री करतो
तेव्हा तो प्लस GST असं बोलत नाही. लोकांना ही भाषा कळत नाही. लोकांना मला किती रुपये द्यायचे ते सांगा ना तुम्ही. कुठलेही टॅक्स लागवतात आम्हाला घेणं नाही. मी डिमार्टला गेलात, काय कॉस्ट आहे? 10% डिस्काउंट. कॉस्ट किती रुपये? 2 वरती 1 फ्री. कॉस्ट किती रुपये? प्लस GST. म्हणजे मी कॅल्क्युलेटर घेऊन जाऊ की 5% GST की 12 आहे का 18 आहे? पब्लिक हेच बोलणार ना. त्यामुळे तिकडे इन्क्लुजिव्ह ऑफ GST कॉस्ट लावलेली असते. पण 300 रुपयाला एक साडी आहे, तर 300 रुपये ही किंमत आहे त्याची. मग ह्याच्यामध्ये GSTची व्हॅल्यू किती, सप्लायची व्हॅल्यू किती, हे कसं काढायचं? म्हणजे जर का GST 5% आहे तर 300 रुपये ही व्हॅल्यू 105% आहे. असंच काढणार ना. मोबाईल तुमचा 40,000 रुपये असेल तर 40,000 रुपये जर मोबाईलवरती 18% GST असेल तर ही 118% व्हॅल्यू आहे. मग 100 किती हेच काढणार ना. मग तोच फॉर्म्युला, तशाच प्रकारचा फॉर्म्युला या रूलमध्ये दिला आहे. कुठेही कॉमन सेन्स नाही वापरायचा. दिलेलं असतं तिकडे, हे दिलं आहे या प्रकारे करा. Value of taxable supply. The value of supply of goods, services, or both shall be the transaction value. कुठली असेल व्हॅल्यू? विच इज द प्राइस ॲक्च्युअली पेड ऑर पेएबल. ती असेल ज्याची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू ती असेल जी ॲक्च्युअली प्राइस पेड किंवा पेएबल आहे. पेड म्हणजे आत्ता पे करतो इमिजिएट, किंवा क्रेडिट दिलं आहे 1 महिन्याने पे करायचे म्हणजे पेएबल आहे. फॉर सेड सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ वेअर, जिथे बघा पुढे कंडिशन आहे. हे केव्हा लागू होईल? हे केव्हा लागू होईल? कंडिशन 2. एक, नॉट रिलेटेड पार्टी पाहिजे आणि प्राइस ही नॉट कंडिशन पाहिजे. यस आहे तर मग जी तुमची ही व्हॅल्यू आहे तीच असेल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू, ज्याच्यावर GST लागू होईल. ओके. आता हे सांगतो नंतर मी रिलेटेड पार्टी पर्सन कोण असतात. आता जी व्हॅल्यू ठरली आहे त्या व्हॅल्यूमध्ये 15(2) प्रमाणे 5 क्लॉज आहेत. दुसरा कुठला कायदा आहे? आता जसं टोबॅको आहे याच्यावरती एक्साइज ड्युटी पण लागते, GST पण लागते. एनी टॅक्सेस, ड्युटीज, सेसेस, फीस, चार्जेस लेविड अंडर एनी लॉ फॉर द टाइम. दुसऱ्या कुठल्या कायद्यामध्ये जर काही चार्जेस लागत असतील, सेसेस, चार्जेस, फीस, कुठल्याही प्रकारे, समजा वस्तूची किंमत 1,000 रुपये आहे, दुसऱ्या लॉप्रमाणे याच्यावरती 100 रुपये जर लागत असतील तर ही व्हॅल्यू 1100 येईल. त्याच्यावर तुम्ही काय करा? GST काढा, ती ॲड करा त्यामध्ये. तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल इन्क्लूड, 1,000ची वस्तू आहे, दुसऱ्या कायद्याप्रमाणे 100 रुपये लागत आहेत, ते ॲड करा, 1100 वर GST काढा. ओके. सेस जर का GSTचा असेल अदर दॅन दिस ॲक्ट, या ॲक्टचा सेस असेल तर नाही घ्यायचं. दुसऱ्या कुठल्या कायद्याचा असेल तर घ्यायचं. सेंट्रल एक्साइज ड्युटी इज लेविएबल ऑन मॅन्युफॅक्चर टोबॅको अलॉंग विथ GST. हेन्स सेंट्रल एक्साइज ड्युटी शॅल बी इन्क्लुडेड इन ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू फॉर सप्लाय ऑफ टोबॅको फॉर चार्जिंग ड्युटी ऑफ GST. दुसरं आहे एनी पेमेंट इन्क्लुडेड बाय द रिसिपियंट फॉर विच सप्लायर इज लायबल टू पे. आता ह्याच्यामध्ये काय होतं? एक इव्हेंट आहे, एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने या इव्हेंट करता 5 लाख रुपये घेतले. ओके. याच्यामध्ये जे गेस्ट येणार आहेत त्यांना आईस्क्रीम सप्लाय करायचं आहे. आता या आईस्क्रीम सप्लायचे 40,000 रुपये द्यायचे. समजा मंडप आहे, चेअर आहेत, म्युझिक असेल, साऊंड सिस्टम असेल, लाइटिंग असेल, जे काय असेल त्या इव्हेंट करता ते सगळं मी प्रोव्हाइड करतो. ठाणे 40,000 रुपये जे आईस्क्रीमचे आहेत मी तुम्हाला सांगेन की बघा ह्यांना मी ऑर्डर दिली आहे 40,000ची, हे आईस्क्रीम प्रोव्हाइड करतील. तुम्ही यांना 40,000 रुपये इमिजिएटली काय करा? NFT करा. बाकी 5 लाख रुपये माझे इव्हेंट
झाल्यानंतर द्या, पण 40,000 रुपये ह्यांना तुम्ही इमिजिएट द्या. तुम्ही दिले. आता तुम्ही मला 4,60,000 रुपये द्यायचे. ओके, आपलं ॲग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट 5 लाखाचं आहे. ओके, मी थर्ड पार्टी पेमेंट तुम्हाला करायला सांगितलं की ह्या पार्टीला पेमेंट करा, तुम्ही केलं. ज्या वेळेस मी 4,60,000 घेईन, इनवॉइस बनेल 4,60,000 प्लस 40,000 यामध्ये ॲड करा, 5 लाखावरच इनवॉइस बनेल. किंवा किंवा असं होतं की मी तुम्हाला गुड्स पाठवणार आहे, ट्रान्सपोर्ट करणं तुमच्याकडे. ओके, 1,10,000चे गुड्स मी तुम्हाला ट्रान्सपोर्ट करतो. अचानक माझी स्वतःची गाडी ब्रेक फेल झाली. तुम्हाला बोललो गाडी ब्रेक फेल झाली. मी बोललो मग काय करणार? मग दुसरा ट्रान्सपोर्टर बघून पाठवतो, तासाभरात बघतो आणि पाठवतो. आता ट्रान्सपोर्टरने सांगितलं मी 5,000 रुपये घेईन. तुम्हाला सांगेन तो ट्रान्सपोर्टर येईल, त्याला 5,000 लगेच देऊन टाका. तुम्हाला ठीक आहे मला पाहिजेत, देऊ त्याला 5,000 आणि मला तुम्ही 1,05,000 रुपये द्या. मी इनवॉइस 1,05,000चा बनवणार नाही, मी इनवॉइस 1,10,000चा बनवेन. तुमच्याकडून मला किती रुपये मिळत आहेत, पण जे मी द्यायला पाहिजे ना ट्रान्सपोर्ट, ते चार्जेस तुम्ही दिले. माझ्या सप्लायचा 1,10,000च आहे ना. एनी पेमेंट इन्क्लुडेड बाय रिसिपियंट. मी जेव्हा ॲग्रीमेंट काय होतं, सरसकट माझी कॉस्ट एवढी आहे, पण दुसऱ्याकडून मी सबकॉन्ट्रॅक्ट केलं, त्यांना तुम्ही चार्जेस दिले, तरी ते माझ्या व्हॅल्यूमध्ये ॲड होतील सप्लायचे. इन्सिडेंटल एक्सपेन्सेस यामध्ये जसं पॅकिंग, ट्रान्सपोर्टेशन, कमिशन, पॅकिंग, इन्स्पेक्शन, सर्टिफिकेशन, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग काही असो, या सप्लाय संदर्भात एक्स्ट्रा पेमेंट द्यायचं आहे. समजा एक असा एक व्यक्ती एक केमिकल बनवतो, एक व्यक्ती एक केमिकल बनवतो, पण त्या केमिकलचा विषय असा आहे की समजा आता हे 1 लाखाचं केमिकल झालं, तुम्ही ऑर्डर केली, पण तुम्ही तेव्हाच वापरू शकता जेव्हा हे लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करून हे ओके हे सर्टिफिकेट मिळेल. म्हणजे हे ओके सर्टिफिकेट देणारी जी लॅबोरेटरी आहे तिकडे पाठवायला लागेल. आता नॉर्मली मी तुम्हाला सांगितलं की बघा मला ऑर्डर द्या, सर्टिफिकेटचे 5,000 रुपये आहेत ते मला द्या, मी तुम्हाला सगळं क्लिअर करून ट्रान्सपोर्ट करून तुमच्या फॅक्टरीत पाठवतो. ट्रान्सपोर्ट करायचे 2,000 रुपये एक्स्ट्रा द्या, 1,07,000 द्या. आता नॉर्मली बघा तुम्ही माझ्याकडे आलात, मी तुम्हाला सांगितलं की टेस्टिंग सर्टिफिकेशन ट्रान्सपोर्ट मी करतो, यांच्याकडे गेला त्याने सांगितलं मी फक्त गुड्स देईन ना, सर्टिफिकेटद्वारे मला सांगायचं नाही. तुम्ही कोणाकडनं घ्याल? जो रेडी आपल्याला आपल्या होम डिलिव्हरी करतोय सगळं ओके करून त्याच करणं द्याल ना. त्यामुळे लोकांना अशाच प्रकारे बिझनेस करायला लागतो. दुसरा करतोय मला करणं भाग आहे. होम डिलिव्हरी एक हॉटेल आहे, दुसऱ्या हॉटेलवर होम डिलिव्हरी करतं, त्यांना ते करणं भाग आहे. जर बिझनेस वाढवायचा असेल टिकवायचा असेल तरी करणं भाग आहे. मग तेव्हा अशी प्रोव्हिजन येते की कुठल्याही प्रकारे तुमचा प्रिन्सिपल सप्लाय काय गुड्स देणं, पण त्यासाठी तुम्हाला कमिशन, पॅकिंग, इन्स्पेक्शन, सर्टिफिकेशन, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग काही तुम्ही एक्स्ट्रा चार्ज घेत असाल तर ते व्हॅल्यूमध्ये ॲड करा. ओके, आता आणखीन एक थोडा वेगळा प्रॉब्लेम सांगतो. माझं प्रॉडक्ट ए आहे, एक 10,000 किंमत आहे. प्रॉडक्ट बी आहे, याची 20,000 किंमत आहे. प्रॉडक्ट सी आहे, याची 40,000 किंमत आहे. याच्यावरती GST रेट 5%, याच्यावर 12% आणि याच्यावरती 18% आहे. आणि ॲडिशनल चार्जेस वेगवेगळ्या प्रकारे जे लावले आहेत ते समजा सोपं जावं म्हणून मी 60,000 रुपये लावले. तर या 60,000वरती GST किती % लागेल?
प्रश्न कळला ना? आता बघा, एका व्यक्तीने काय केलं, 7,000 रुपये ट्रान्सपोर्टचे आहेत, त्याने पुढे लावले 5%. बोलो हे काय बाबा, पार्टी ने बोला ट्रांसपोर्ट तुम करके दो. मैंने बोला 7,000 ट्रांसपोर्टर लेता है, पैसा ले लो ना, ट्रांसपोर्ट करके दो. तो पैसा अपने अकाउंट में आ रहा है, दिखाना पड़ेगा ना. बोलतो वो दाखवले मी, ट्रांसपोर्टर 5% लगा रहा है, हम 5% आगे से ले रहे हैं. त्यांनी हिशोब त्याचा बरोबर केला. तुझा प्रिन्सिपल सप्लाय काय आहे, हा प्रिन्सिपल सप्लाय, हा तुझा कंपोजिट सप्लाय. मग कंपोजिट सप्लाय हा वेगळा तू करत, तुझा हा बिझनेस नाही ना. मग जो प्रिन्सिपल सप्लायची व्हॅल्यू आहे, मिक्स सप्लायमध्ये काय होतं, हायस्ट रेट काय तो राखतो, आणि कंपोजिटला काय लागतं, जो प्रिन्सिपल सप्लायची जी व्हॅल्यू आहे GSTची, त्यामध्ये हे ॲड व्हायला पाहिजे. आता जर का मी 7,000 रुपये घेतोय, हे तिन्ही करता घेतो ना, मग प्रपोर्शनेटली 7,000 मी या व्हॅल्यूमध्ये ॲड करीन. म्हणजे इथे मी 10, 20, 30, 70 झाले ना. 70ला 7,000 तर 10,000ला किती, 10% झाले ना. 70ला 7, 10% आहेत. मग यात मी 10% ॲड करीन, 1,000. यात ॲड करीन 2,000. यात ॲड करीन 4,000. लॉजिकल आहे ना. या प्रकारे व्हॅल्यू येईल. प्रिन्सिपल सप्लायमध्ये कंपोजिट व्हॅल्यू ॲड केली, प्रपोर्शनेटली ॲड केली. आता जेव्हा मी हे बिल बनवतो माझ्या सॉफ्टवेअरमध्ये, ती सेटिंग आहे माझ्याकडे की ही जी व्हॅल्यू आहे याच्यावर GST काढायचं आहे का. मी नो म्हणतो की हे याच्यावर GST ॲप्लिकेबल नाही आहे. मी इकडे दिलं की ॲडिशनल चार्जेस असं माझ्याकडे लेजर आहे, आणि याच्या खाली मी डिस्क्रिप्शन लिहितो की ट्रान्सपोर्टेशन, लोडिंग, अनलोडिंग सगळं लिहिलं. हे चार्जेस मी घेतले, बिलावरती प्रिंट होतं. आणि प्रपोर्शनेटली ही व्हॅल्यू आहे ती याच्यामध्ये वाटली जाते. समजा ही व्हॅल्यू अगदी ऑड जरी असेल, ही व्हॅल्यू समजा अशी आली की 4,387 अशी जरी आली, तरी कम्प्युटर काय करतो, प्रपोर्शनेटली वाटतो. 10% ह्याच्यामध्ये ॲड करेल, 20% यात ॲड करेल, जेवढी अमाऊंट दिली आहे तर तेवढी ती ॲड करेल. 70,000ला 4,387 तर 10,000ला किती, याप्रमाणे ती व्हॅल्यू यामध्ये ॲड होईल. हे सॉफ्टवेअरमध्ये असतं, ते करून घेतो काम तो. इंटरेस्ट लेट फी और डिले पेमेंट कन्सिडरेशन. इंटरेस्ट लेट फी, आता जर का 1,00,000चे गुड्स मी तुम्हाला दिले, पेमेंट कधी करणार, व क्रेडिटिंग पेमेंट तुम्हाला द्यायचं. 1 महिना क्रेडिट दिलं आहे, ओके. मी मला 3 महिन्याने पेमेंट केलं तर 18% याच्यावरती चार्जेस, इयरली इंटरेस्ट लागेल 18%. मग 2 महिन्याचा जे काय चार्जेस आहेत ते द्यायला लागेल. सपोज तुम्ही मला 2,000 रुपये एक्स्ट्रा दिले, तर ह्या 2,000 वरती GST लागेल की नाही लागणार. समजा असं विचार केला की गव्हर्नमेंटनी की लेट चार्जेस पेनल्टीवरती घ्यायचे नाही GST, ओके. व्यापारी काय करतील, गुडची व्हॅल्यू बनवा 1,00,000 आहे ना, 1,00,000 बिल बनवा 85,000, 15,000 नंतर दाखवू पेमेंट लेट केला म्हणून 15,000 चार्जेस. बस याच्यावर GST लागत, लेट फीज घ्या, काय पण घ्या, एकंदरीत तुम्ही 1,00,000 घेतले ना, 1,00,000वर GST द्यायला पाहिजे. जिकडे कुठे स्कोप मिळतो ना, टॅक्स टपलेलेच आहेत, त्या अकाउंटला दाखवा, जेव्हा GST लागत नाही. फक्त यात काय केलं आहे, आता एक माझा मित्र आहे, त्यांनी एका पार्टीला, रेग्युलर पार्टी होती, सप्लाय करत होता, आणि त्या पार्टीचे काही बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम झाले. त्याला ते पेमेंट, माल मागवायची, पेमेंट नाही करायची. मला बोलली 17,000 झाले, काय सांगायचं की थोडे पैसे पाठवा, का ते 20-25,000 रुपये पाठवायचे. परत नवीन माल मागवला का परत 30,000 रुपये पाठवायचे. ते म्हणतो चालू होतं बरेच दिवस चालू होतं. आणि 1,00,000 माझे क्रॉस झाले, त्यांना बोललो पेमेंट पाठवा, त्याने काही पाठवलं नाही. मग अजून माल मागवला, त्यांना बोलतो नाही, आता माझ्याकडे 1,00,000 काहीतरी पाठवा, मगच माल पाठवतो, मला पण पेमेंट समोर करायचं आहे, माझ्याकडे नाही, 1,500 पैसे एवढे.
परत बोलले एकदा, अरे एकदा पाठवा, हे पेमेंट आलं का तुम्हाला देतो. मी त्यांना माल पाठवला. बोलतो माझ्याकडे 1,40,000चं क्रेडिट त्यांचं पेंडिंग आहे आणि आता ते माझ्याकडनं फोनही उचलत नाही आणि काहीच करत नाही आणि आता मी निरोप पाठवला तरी काही उत्तर देत नाही. आता मला यांच्यावरती काही लिगल कायदेशीर कारवाई करायची आहे. तर मला वकील काय बोलले की 1,40,000 रुपये आपण तुला घेणं आहे ना, तू त्यांना 50,000 रुपयाचं इंटरेस्ट लेट फीस मागव आणि त्यांना आपण तुम्ही 1,90,000 रुपये द्यावे अशा प्रकारे त्यांना आपण नोटीस पाठवू. आता म्हणतो हे 50,000 रुपयाचं मला GSTच्या मध्ये एक्स्ट्रा मागायचे असतील, पैसे चार्जेस वाढवायचे असतील तर आपल्याला याची डेबिट नोट बनवायला लागेल. त्यांना पाठवतो डेबिट नोट, इंटरेस्ट लेट फीस चार्जेस सगळे पाठवू. मग हा GST मला आता लगेच भरायला लागेल का? म्हणतो हे मिळणार नाही आहेत. आपण का करतोय? हे 1,40,000 मिळाले बास, सुटलो. हे 50,000 मिळणारच नाही आहेत. आणि जरी ते बोलले काय झालं तर 10,000 मिळतील, 20,000 मिळतील, 50 नक्कीच मिळणार नाही. आपला उद्देश काय? 1,40,000 मिळालं तरी बास. पण तुम्ही पैसे दिले नाही, मला वकील करायला लागला, माझा खर्च झाला 20,000 रुपये, 20,000 तरी द्या, मी असं मागणार. मग ते ॲग्री करतील, मे बी आपल्याला 20,000 मिळतील, म्हणजे 1,07,000 मिळतील धरून चाल. पण GST भरायला लागले 50,000वरती. मग अशा प्रकरणांमध्ये तुम्ही जेव्हा टाईम ऑफ सप्लाय बघाल 13 पाहिजे, 12(6) आणि 13(6) यात काय दिलं आहे की जर पैसे मिळाले, ज्या दिवशी पैसे मिळतील त्या दिवशी टॅक्स देणे. डेबिट नोट बनवली कशासाठी? इंटरेस्ट लेट फीसाठी. पैसे मिळाले, किती मिळतील माहीत नाही, मिळाले तर टॅक्स द्या. म्हणजे जर त्याला 20,000 मिळाले तर 20,000 इन्क्लुडिंग टॅक्स व्हॅल्यू आहे, इन्क्लुडिंग टॅक्स आहे. मग तेवढा टॅक्स तू त्यावरचा भरेल. ओके, म्हणजे तुम्हाला हे बघताना टाईम ऑफ सप्लाय पण बघायला लागेल. त्यात तशा प्रकारचा एक सबसेक्शन आहे. सप्लायची व्हॅल्यू वाढली, कशामुळे वाढली? इंटरेस्ट किंवा लेट फीज, डिलेड पेमेंटमुळे. शब्द काय? डिलेड पेमेंटमुळे कन्सिडरेशन वाढलेलं आहे. तर डिलेड पेमेंटसाठी ते मागितलं जात असेल तर डिलेड पेमेंट जेव्हा मिळेल तेव्हा लायबिलिटी देणं लागतो टॅक्स पेअर. कळला मुद्दा? हे 5 पॉईंट होते. याच्यामध्ये काय काय 5 पॉईंट होते? ॲडिशन काय काय होईल? दुसऱ्या कुठल्या लॉमधला टॅक्स, थर्ड पार्टी पेमेंट, ॲडिशनल चार्जेस, डिलेड पेमेंट आणि सबसिडी जी आहे, सबसिडी. अच्छा पॉईंट काय? सबसिडी. आता सबसिडीमध्ये बघा, सबसिडी जी असते तसं गॅस सिलेंडर आहे, गव्हर्नमेंट सबसिडी द्यायची ना, पहिले ते बंद केली ना. तुम्ही 1,000 रुपये द्या, 1,000 रुपये द्या, डिस्ट्रीब्युटरला 200 रुपये गव्हर्नमेंट देईल, तुम्ही 800 द्यायचे, तुमच्या अकाउंटला 200 रुपये येतील. पण डिस्ट्रीब्युटरला 1,000 मिळाले ना, पण डिस्ट्रीब्युटर GST 1,000वरती भरेल का 800वरती भरेल? सबसिडी डायरेक्टली लिंक टू द प्राइस. एक्सक्लूड करा गव्हर्नमेंटची सबसिडी. सप्लायरला काय सांगितलं? व्हॅल्यू कुठली काढायची? 1,000 तुला मिळत आहेत पण 200 गव्हर्नमेंटला मिळत आहेत ना, तर GST 800वरच घे, GST 800वरच. पण जर सबसिडी आधा जर गव्हर्नमेंट असेल, समजा एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये किंवा असा शेतकरी आहे, त्याला खत घ्यायचं आहे. एक कंपनी बोलली की शेतकऱ्यांना आम्ही काय करू, थोडी सबसिडी देऊ. ओके, एखादी संस्था बोलली की आम्ही यांना सबसिडी देऊ. आता जो व्यापारी आहे तो म्हणतो की त्यांना आम्ही खत दिलं 10,000चं आणि 2,000 रुपये आम्हाला दुसऱ्या वेगळ्या सोर्सनी मिळाले, गव्हर्नमेंटने मिळाले, तर सप्लायरला 10,000वर GST घ्यायचं. 200 रुपये गव्हर्नमेंट देत नाही ना, तर घ्यायचं. शाळा आहे, मुलांना कंपास भाव द्यायची, दप्तर द्यायची आहे, एखादी संस्था बोल आम्ही देतो, परचेस केलं, मुलांकडनं 50% घ्या, 50% शाळा देईल, तो
संस्था देईल, कंपनी देईल, तो माणूस देईल. सप्लायरचं काम काय, जेवढी अमाऊंट आहे सगळी सप्लायच्या व्हॅल्यूमध्ये येईल. पण तीच अमाऊंट जर गव्हर्नमेंटने कॉन्ट्रीब्यूट केली, गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, तर ती व्हॅल्यू सप्लायच्या व्हॅल्यूमध्ये घ्यायची नाही. म्हणजे जीएसटी त्याच्यावरती घ्यायचा नाही. गव्हर्नमेंट सबसिडी लेस करायची. शेवटचा आता मी संपेल. ओके, उशिरा सुरू झाला तर उशिरा संपणार. आपला कोटा आपला पूर्ण करायचा आहे ना आपला. एकतर तुम्हाला यासोबत आत्ता बसायला लागेल किंवा तुम्हाला एखादा क्लास एक्स्ट्रा यायला लागेल मग राहिलं तर. 15(3) मध्ये काय, डिडक्शन ऑफ डिस्काउंट. तर त्यामध्ये 2 ऑप्शन आहेत. एक, जेव्हा सप्लाय होतोय त्याच वेळेला डिस्काउंट दिला जातो. आणि दुसरा काय झालं, आफ्टर सप्लाय म्हणजे पोस्ट सेल सप्लाय डिस्काउंट. सप्लाय आज केला, आज डिस्काउंट दिला नाही. म्हणजे आज जर व्हॅल्यू 1 लाख रुपये लावली आहे तर 1 लाख लावली, डिस्काउंट नाही आज. पण काहीतरी ॲग्रीमेंट आहे, कंडिशन आहे, त्या फुलफिल केल्या तर डिस्काउंट मिळेल फ्युचरमध्ये. आज 1 लाख प्लस जीएसटी 18,000 मी दिलेलं आहे. ओके, कंडिशन फुलफिल होईल किंवा होणार नाही. जर नाही झाली तर जी परिस्थिती आहे त्यानुसार टॅक्स ITC घेणार, जीएसटी सप्लायर भरणार. जर बिफोर आहे or at the time of supply, if such discount has been duly recorded in the invoice issued in, जर एक कंपनी आहे त्यांचं लिस्ट प्राइस 40% डिस्काउंट देतात. ओके, 500 रुपये व्हॅल्यू आहे, 40% डिस्काउंट, 200 रुपये डिस्काउंट, 300 रुपये काय होईल व्हॅल्यू येईल. मग युनिट 300 वर लागेल. ओके, कंपनीची एक प्राइस असते. मग ते म्हणतात की एवढी क्वांटिटी घेतली तर डिस्काउंट 60%, एवढी क्वांटिटी घेतली डिस्काउंट 50%, एवढी क्वांटिटी घ्याल तर डिस्काउंट 40%. आता तुमची क्वांटिटी 40% झाली तर तुम्हाला ती वस्तू 200ला पडेल. तुम्ही मार्केटला 300ला पडेल. तुम्ही मार्केटला 350ला विका, 400ला विका, तुमच्यावर. MRP त्यावर 500, त्या वस्तूची MRP 500. आता पोस्टल डिस्काउंट यामध्ये काय करायला पाहिजे. आता यात कसं आहे, एक बघ कसं होतं की एखाद्या कंपनीने चांगला परफॉर्मन्स केला. तुम्ही मगाशी जे बोललात ना, चांगला परफॉर्मन्स केला तर कंपनी अनाउन्सेस इयर एंड डिस्काउंट. एकदा डिस्काउंट देतं किंवा काहीतरी गिफ्ट देतं किंवा एखादं पॅकेज देतं की फॅमिलीला घेऊन जा, तुम्हाला आम्ही तिकीट काढून देतो, स्वित्झर्लंडला जा, प्लस काय कॅश देतो. बस तो वेगळा विषय झाला. Non-deductible discount, a company announces year-end discount after reviewing dealer performance during the year. The year-end discount are based on performance slab बनवले, कोणी किती सेल केलं आहे. आता जर तुम्हाला अशा प्रकारे पॅकेज मिळतं, काहीतरी इयर एंड डिस्काउंट मिळतो, तर नेक्स्ट इयर तुम्ही काय कराल, त्या कंपनीकरता जास्त काम कराल. पण इथे कुठे हा जो डिस्काउंट दिला आहे किंवा ही पैसे दिले किंवा वस्तू दिली आहे, ही कुठेही त्या इनवॉइसची लिंक नाही आहे की तुम्ही बाबा 1 करोडचा टर्नओव्हर करून दिला म्हणून तुम्हाला पॅकेज. त्या ते इनवॉइस 10 असतील, 20 असतील, 50 असतील, त्याशी कुठेही याचं लिंकिंग नाही आहे. त्यामुळे तुम्ही जो सेल केला आहे, जर तुम्ही 18 लाख रुपये गव्हर्नमेंटला भरले असतील, यात काही फरक पडत नाही. मला तुम्ही गिफ्ट दिला, मला तुम्ही पॅकेज दिला, मला तुम्ही काय कॅश डिस्काउंट दिला, हा तुमचा आणि माझा व्यवहार आहे जो जीएसटीच्या स्कोपमध्ये येत नाही. इन्कम टॅक्समध्ये तुम्ही हा खर्च म्हणून दाखवू शकता जर इन्कम टॅक्समधली तरतूद अलाउ करते तर. इथे कुठेही जीएसटीवरती काही परिणाम होणार नाही. पण जर मी 1 करोडचा अगोदर टर्नओव्हर केला आहे आणि तुम्ही मला डिस्काउंट दिला 10%, ओके, म्हणजे 1,80,000 तुम्ही त्याचं क्रेडिट बनवाल. मी कंडिशन फुलफिल केलं, 10% डिस्काउंटला मी एलिजिबल झालो. 1,80,000 जर तुमचा क्रेडिट बनेल तर 1,80,000 मला रिव्हर्स करायला लागतील ना ITC मध्ये. बस तेच सांगितलं इकडे. कारण की हा ॲग्रीमेंट डिस्काउंट हॅज टू बी वर्क आउट इच इनवॉइस. प्रत्येक इनवॉइसच्या अगेन्स्ट काय होईल, तो डिस्काउंट लागू होईल.
की 2 महिन्यात तुम्ही किती इनवॉइस घेतले, 4, 5, 10, 15 सगळ्याच्या अगेन्स्ट तुम्हाला क्रेडिट नोट एकच बनवतील, पण ती इनवॉइसला लिंक आहे. तर हा डिस्काउंट लिंक टू द इनवॉइस आहे. आफ्टर द सप्लाय हॅज बीन इफेक्टेड इफ सर डिस्काउंट इज एस्टॅब्लिश इन टर्म्स ऑफ अन ॲग्रीमेंट एंटर्ड इन टू ॲट और बिफोर द टाइम ऑफ सप्लाय अँड स्पेसिफिकली लिंक टू रिलिव्हंट इनवॉइसेस. आणि काय होईल, इनपुट टॅक्स क्रेडिट इज ॲट्रिब्युटेबल टू द डिस्काउंट ऑन द बेसिस ऑफ डॉक्युमेंट इश्यूड बाय द सप्लायर हॅज बीन रिव्हर्स बाय रिसिपियंट. रिसिपियंटला रिव्हर्स करायला लागेल. सप्लायची व्हॅल्यू झाडाकडे माझ्या कमी झाली की नाही ॲज अ रिसिपियंट, मग ITC पण तेवढा कमी होणार. डिस्काउंट इमिजिएट दिला, इमिजिएट व्हॅल्यू फायनल होते. डिस्काउंट फ्युचरमध्ये दिला तर फ्युचरमध्ये व्हॅल्यू फायनल होते. इथे ॲग्रीमेंट महत्त्वाचं आहे. सच डिस्काउंट इज एस्टॅब्लिश इन टर्म्स ऑफ अन ॲग्रीमेंट एंटर्ड इन टू और बिफोर द टाइम ऑफ सच सप्लाय. ॲग्रीमेंट महत्त्वाचं आहे, तसं ॲग्रीमेंट पाहिजे. आता माझ्याकडे डिस्ट्रीब्युटर जो आहे त्याला व्हॅल्यू कमी करायला लागते, त्याचा असं ॲग्रीमेंट नाही आहे. त्यामुळे त्याला इनवॉइस प्रोडक्ट सप्लाय झाला त्याचा 10 लाखाचा, कंपनीने कमी केले 80,000 रुपये त्यांनी कंपनीला पे केले आणि 20,000 रुपये ॲडजस्ट झाले. हा 80,000ला सेल करतो, 90,000ला सेल करतो, त्याला 10,000 मिळतात. किती इथे 10 लाख आहेत ना, तो 8 लाखाला सेल करतो, परचेस करतो आणि 9 लाखाला सेल करतो. त्याचं मार्जिन 1 लाख आहे. ॲक्च्युली त्याला 10 लाखाचा माल 11 लाखाला विकायचा होता, पण त्याला 8 लाखाला विकायला लागला. कंपनी बोलली 2 लाख डिस्काउंट, पण हा डिस्काउंट असं ॲग्रीमेंट नाही आहे. तर ही जी क्रेडिट नोट बनते 2 लाखाची, ही फिनान्शियल क्रेडिट नोट बनते. ही GSTची क्रेडिट नोट बनत नाही. ही पोर्टलला दाखवत नाहीत, पण या GST आकारला जात नाही. सर्क्युलर आहे याबद्दल की जर फिनान्शियल क्रेडिट नोट असेल तर GST पोर्टलला दाखवायची गरज नाही, पण त्यांच्या बुक्सवर अकाउंटला रेकॉर्ड होईल की आम्ही पोस्टल डिस्काउंट दिला, तसं ॲग्रीमेंट नाही आहे. 2 लाख डिस्काउंट दिला, 10 लाखाचा माल पाठवला, GST कलेक्ट केला, तो भरला आणि 2 लाख रुपये काय केले त्याला ॲडजस्ट केले, कारण की त्याला तो 8 लाखाला माल पडला तर तो 9 लाखाला विकू शकतो. त्याला 9 लाखाला विकायला सांगितलं म्हणून आम्ही 10 लाखाचा माल 8 लाखाला केला, 2 लाख काय केला याला डिस्काउंट दिला. हा फ्युचर डिस्काउंट आहे, पण याचं ॲग्रीमेंट नाही आहे. त्यामुळे क्रेडिट नोटला ITC चार्ज होणार नाही आणि त्यामुळे तो त्याला रिव्हर्स पण करायला लागणार नाही रेसिपियंट, कारण इथे ॲग्रीमेंट नाही आहे. कंडिशन काय की ॲग्रीमेंट पाहिजे. कळलं? महत्त्वाचा आहे व्हॅल्यू ऑफ सप्लाय. कळलं ना? रूल पुढच्या क्लासला.